हॅलो फ्रेंड्स, मी शरयू तुमचं कुक विथ शरयूमध्ये स्वागत करते। चला तर आज आपण बनवणार आहोत मुलांचं फेवरेट फूड, ते म्हणजे पास्ता। मी आज चेरी टोमॅटो पास्ता इथे बनवणार आहे। त्यासाठी आपल्याला लागणार आहे, मी इथे 500 ग्रॅम पास्ता घेतलेला आहे, स्पॅगेटी। तुम्ही बघू शकता। आपल्याला ते उकळून घ्यायचे आहेत मिठाच्या पाण्यामध्ये। मी इथे हे उकळून घेते। तोवरती जे चेरी टोमॅटो आहेत बघा, ते मी छान प्रकारे वॉश करून घेतलेले आहेत इथे अशा प्रकारे। त्यानंतर मी ते कट करून घेणार आहे। बघा किती छान आहेत चेरी टोमॅटो, फ्रेश मिळालेत मला। बघा अशा प्रकारे हाफ मध्ये आपल्याला ते कट करून घ्यायचे आहेत। आणि त्यानंतर आपण जी आपली स्पॅगेटी आहे ती इथे शिजून तयार आहे बघा। तर आपण आता फोडणी देणार आहोत। त्यासाठी आपल्याला लागणार आहे लसणाच्या 2 पाकळ्या। बघा मी इथे लसूण पील करून घेतलेला आहे आणि आपल्याला तो स्लाइस करून घ्यायचा अशा प्रकारे। त्यानंतर एका पॅन मध्ये मी इथे तेल घालून घेतलेलं आहे। ऑलिव्ह ऑइल मी इथे यूज केलेला आहे। त्यानंतर मी यामध्ये स्लाइस्ड गार्लिक घातलेला आहे अशा प्रकारे आणि ते थोडं गोल्डन होईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण कट केलेले चेरी टोमॅटो यामध्ये घालून घेणार आहोत। भरपूर चेरी टोमॅटो मी इथे यूज केलेले आहेत। तर हे थोडे गोड असतात खायला आणि खूपच टेस्टी लागतात। त्यामुळे तुम्ही इथे भरपूर घालू शकता, मुलांना खूप आवडतील। आणि हे थोडे नरम व्हायला लागेपर्यंत आपल्याला परतवायचे आहेत अशा प्रकारे। तुम्ही झाकण ठेवून सुद्धा शिजवून घेऊ शकता। त्यानंतर आपण इथे मिक्स हर्ब घालून घेणार आहोत बघा अशा प्रकारे। 1 किंवा 2 टेबलस्पून हर्ब्स इथे इनफ आहेत। तुम्ही या प्रकारे हर्ब्स यामध्ये घालून घ्यायचे आणि ते सुद्धा परतवून घ्यायचे आहेत बघा। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत टोमॅटो केचप 2 टेबलस्पून आणि 1 टेबलस्पून चिली सॉस। या प्रमाणात तुम्हाला सॉस घालायचे आहेत। तुमचं आता स्पॅगेटी पास्ता किती आहे त्यावरती तुम्ही हे प्रमाण वाढवू शकता, 2:1 याप्रमाणे। आणि सगळे सॉस सुद्धा आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत बघा। सॉसचीच मेन इथे ग्रेव्ही असते। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत चिली फ्लेक्स बघा। हे जास्त घालायचे नाही आहेत, अगदी थोडं आपल्याला टेक्स्चर येईल याप्रमाणे आपल्याला घालायचे आहेत। आपण ऑलरेडी चिली सॉस इथे घातलेला आहे, मुलांसाठी बनवतो आहोत म्हणून आपण जास्त तिखट इथे बनवू शकत नाही पास्ता बघा। त्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत चीज। चीज ग्रेव्हीला एकदम छान बनवतं। त्याचं जे टेक्स्चर आहे, कन्सिस्टन्सी आहे त्याची, ती चीज एकदम छान मेंटेन करते। तुम्ही जास्त सुद्धा चीज इथे घालू शकता। मी इथे पार्मेझान चीज यूज केलेला आहे आणि तुम्ही इथे कुठल्याही प्रकारचं चीज यूज करू शकता बघा। अशा प्रकारे चीज आपलं मेल्ट झालेलं आहे। त्यानंतर आपण बॅसिल लीव्ज इथे घालतो आहोत। मी फ्रेश लीव्ज इथे यूज केलेले आहेत। तुम्ही तुमच्याकडे फ्रेश नसतील तर तुम्ही जे ड्राय बॅसिल लीव्ज पावडर मिळतं ते सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता। त्याचा खूप छान फ्लेवर ग्रेव्हीला उतरतो बघा। आपली ग्रेव्ही इथे रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकता। त्यानंतर मी सगळ्यात शेवटी इथे मीठ घालणार आहे। अगदी कमी मीठ आपल्याला घालायचं आहे आणि ते परतवून घेतल्यानंतर आपण यावरती अशा प्रकारे आपली ग्रेव्ही घालणार आहोत आपल्या पास्तावरती, स्पॅगेटीवरती बघा। आणि आपण ही जेव्हा ग्रेव्ही घालतो तेव्हा जे आपले पास्ता आहे ते मोकळे अगोदरच करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही मिक्स करून घ्यायची आहे ग्रेव्ही पास्तामध्ये छान। संपूर्ण जी ग्रेव्ही आहे ती सगळ्या पास्ताला लागली पाहिजे याप्रमाणे आपल्याला ते मिक्स करायचं आहे बघा। खूप छान फ्लफी असे हे पास्ता होतात। आणि इथे आपली स्पॅगेटी रेडी झालेली आहे बघू शकता तुम्ही। खूप टेम्पटिंग दिसते आहे आणि खायला अत्यंत स्वादिष्ट अशी ही लागते।
हेल्दी मी म्हणू नाही शकत, कारण तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना हे हेल्दी नाही आहे, पण मुलांना खूप खूप आवडतं, एखाद्या वेळी द्यायला काही हरकत नाही. आणि यामधली जी चेरी टोमॅटोची जी टेस्ट आहे ती अप्रतिम लागते. चेरी टोमॅटो मुळातच थोडा गोड असतो, त्यामुळे या पास्त्यासोबत याचं जे कॉम्बिनेशन आहे ते खूप छान लागतं. आणि ही जी ग्रेव्ही अशा प्रकारे जी आपण बनवलेली आहे, ही खूप सोपी ग्रेव्ही आहे, फटाफट होते आणि याची टेस्ट आहे ही थोडी युनिक लागते. तुम्ही जे बॅसिल लिव्हजचं जे कॉम्बिनेशन आहे या ग्रेव्हीसोबत हे खूप छान लागतं. याचा फ्लेवर अगदी शेवटपर्यंत राहतो बॅसिल लिव्हजचा. चला तर तुम्ही सुद्धा ही स्पॅगेटी ट्राय करून बघा आणि मला सांगा कमेंट बॉक्समध्ये कसं वाटतंय तुम्हाला. तुमच्या मुलांना किती आवडली आहे ते पण कळवा. आणि पुन्हा एकदा भेटूयात एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त रहा. थँक्यू.